बातमी आपल्या हक्काची। ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। मुख्य संपादक निलेश विशे। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने 27 मे रोजी अंधाड येथे पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी समितीचे सदस्य चंद्रशेखर विशे, शरद मोगरे, त्यांचे सहकारी व पत्रकार उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड, मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे युवराज कोल्हापूर, समिती अध्यक्ष फत्तेसिंह सावंत साहेब, आताच ज्यांची नवनियुक्त सदस्यपदी निवड झाली ते आमचे शरददादा मोगरे साहेब। हा 350 वर्ष मागच्या वेळेस 350 वर्ष होत होती आणि आता 350 वर्ष पूर्ण होत आहेत शिवराज्याभिषेकला। हा शिवराज्याभिषेक एक आगळा वेगळा शिवराज्याभिषेक आहे। हा लोकोत्सव आहे आणि या लोकोत्सवासाठी सर्व ठाणे जिल्ह्यातील शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने छत्रपती शिवरायांना मानवंदना करण्यासाठी यावं, यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांनी आयोजित केलेला 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा, या सोहळ्यासाठी आपल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील जास्तीत जास्त संख्येने शिवभक्त गडावर यावे यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे। आणि या निमित्ताने मी सर्वांना आवर्जून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दर्शवावी ही कळकळीची विनंती या माध्यमातून मी करत आहे। कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो। 5 जूनला युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज शहाजी राजे छत्रपती यांचा स्वागत समारंभ पार पाडला जाईल। त्यानंतर महादरवाजा येथे पूजन होईल, गडपूजन होईल। रायगड जिल्हा प्रशासनामार्फत पंचकोशीतील 21 सरपंचांच्या हस्ते गावकऱ्यांचा तिथे राजांचा सत्कार होईल। धार तलवारीची युद्धकला, महाराष्ट्राची शिवकालीन युद्धकलांची मानवंदना दिली जाईल। जागर शिवशाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा शाहिरी मानवंदना दिली जाईल। गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ होईल। जगदीश्वरी वारकरी संप्रदाय करून कीर्तन व भजन केले जाईल। हा झाला 5 जूनचा कार्यक्रम। गुरुवारी 6 जूनला जो राज्याभिषेकाचा दिवस आहे त्या दिवशी देशातील काही प्रमुख पाहुणे, त्यामध्ये काही मंत्रिमंडळातील सदस्य, महाराष्ट्र मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ सदस्य, मंत्रीगण यांचं सुद्धा तिथे आगमन होईल। कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये सालापत्रामध्ये त्यांची नावं नसतात, पण त्यांचं एक वेगळा कार्यक्रम आखलेला समितीने आखलेला आहे। त्याच्यामध्ये अजून कोण येणार कोण हे राजे ठरवतीलच। पण त्या दिवशी 6 जूनला रणवाद्यांचा जय घोषात युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गडावर ध्वजपूजन, ध्वजारोहण होईल। नगरखाना स्थळ 7 वाजता सकाळी शाहिरी कार्यक्रम होईल। नंतर शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन होईल। युवराज संभाजी छत्रपती महाराज, युवराज शहाजीराजे छत्रपती यांचं राजदरबारावर आगमन होईल। युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते श्रीराजा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक व पाहुणे मंडळी यांच्या हस्ते अभिषेक होईल। श्रीराजा शिवछत्रपती महाराजांचा सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होईल। युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या शिवभक्तांना संबोधन होईल। महाराजांचा इतिहास इथे सांगितला जाईल। 16 पालखीचा स्वराज्याचा ऐक्याचा युवराज छत्रपती संभाजी महाराज व सर्व शिवभक्तांच्या समेत जगदीश्वर दर्शनासाठी श्रीराजा छत्रपती महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल। जगदीश्वराचे दर्शन आणि शेवटचं श्रीराजा छत्रपती महाराजांच्या समाधीचं अभिवादन होईल। हा असा 2 दिवसाचा कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम हा रायगडावर होईल। या मी कमिटीचे सदस्य विशे सर आणि राजे छत्रपती संभाजीराजे यांच्या वतीनं
सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो. महाराष्ट्राचा हा गजर रायगडवर दुमदुमला पाहिजे. घराघरामध्ये राज्याभिषेकाची कल्पना आपण या माध्यमातून देणार आहोत. तरी आपला सर्व पत्रकार मंडळींना, माझ्या सर्व शहापूरमधील समस्त बांधव, ठाणे जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमी यांना सुद्धा निमंत्रण आम्ही या माध्यमातून देतोय. तरी जास्तीत जास्त संख्येने आपण 5 जून 6 जून रोजी तिथं उपस्थित राहावं. आम्ही तिथं राहण्याची सर्व भोजनाची व्यवस्था समितीमार्फत करणार आहोतच. कोणत्याही प्रकारचा तिथे काही तुम्हाला गैरसोय होणार नाही याची काळजी सुद्धा समिती घेणार आहे. येण्या जाण्यासाठी बस सेवा महाडपासून उपलब्ध आहे, मोफत बस सेवा. कोणी गाडी जर पार्किंग लांब केली असेल तर बसचा उपयोग करावा. कोणत्या प्रकारचा अडचण आल्यास तर आम्ही तिथे आहोतच. आमचे फोन नंबर वगैरे आम्ही देणार आहोतच. आम्हाला कॉन्टॅक्ट केलं तरी काही हरकत नाही आहे. अशा प्रकारे हा राज्याभिषेक सोहळा सर्वांनी आनंदाने साजरा करायचा आहे. ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या शिवभक्तांसाठी काय विशेष नोंदणी किंवा त्यांच्या प्रवासासाठी काही व्यवस्था करण्यात येणार आहे? नाही, जिल्ह्यातून इथून काही व्यवस्था नाही आहे. कारण हा एक राजाचा कार्यक्रम आहे, कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही आहे. एक आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवाजी महाराज यांचा कार्यक्रम असल्यामुळं आपण प्रत्येक शिवभक्त स्वखर्चाने तिथे यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुमची राहण्याची आणि जेवणाची सोय वगैरे समितीमार्फत करण्यात येईल.